नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवत आहे उन्हाळा स्पेशल झटपट करता येणारे 4 प्रकारचे मिल्कशेक. हे 4ही मिल्कशेक अगदी 1 ते 2 मिनिटात तयार होतात आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच हे तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम इथे मी ॲपल मिल्कशेक बनवत आहे. त्यासाठी इथे मी 2 सफरचंद घेतले आहेत. सफरचंद अगोदर धुवून व्यवस्थित पुसून घ्यावेत. आता कटरने अशा प्रकारे या सफरचंदाची साल काढून घ्यावी. आता हे सफरचंदाची साल मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्या अशा प्रकारे 2 भागांमध्ये काप करून घेतलेले आहेत. आता चाकूने याच्या आतील बिया काढून टाकाव्यात. सफरचंदाच्या आतील बिया काढल्यानंतर चाकूने अशा प्रकारे याचे बारीक काप करून घ्यावेत, म्हणजे मिक्सरमधून फिरवणे सोयीस्कर होईल. आता हे सफरचंदाचे काप मिक्सरच्या एका भांड्यात घालावेत. आता यामध्ये 1 वेलची सोलून घालावी, म्हणजे याचा हलकासा फ्लेवर या मिल्कशेकमध्ये लागतो. आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालावेत. इथे मी 2 बदाम, 2 काजू, 2 पिस्ता घातलेले आहेत. यासोबतच 2 चमचे साखर घालावी आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आता यामध्ये 1 कप अगदी थंड दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे ॲपल छान असे मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आणखी 1 ग्लास थंड दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे अगदी थंडगार असा ॲपल मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. वरून सजावटीसाठी आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत. अशा प्रकारे अगदी झटपट असा ॲपल मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. तर आता आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 पिकलेली केळी घेतली आहेत. केळी पिकलेलीच घ्यावी, म्हणजे मिल्कशेक अगदी छान होतो. आता सर्वात अगोदर या केळीची साल काढून घ्यावी आणि चाकूने अशा प्रकारे याचे काप करून घ्यावेत. पहा, इथे मी चाकूने या दोन्ही केळीचे व्यवस्थित असे बारीक काप करून घेतलेले आहेत. आता हे काप मिक्सरच्या एका भांड्यात घालावेत. आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालावेत. 1 वेलची सोलून वेलचीचे दाणे यामध्ये घालावेत, म्हणजे मिल्कशेकला हलकासा वेलचीचा फ्लेवर येतो. याऐवजी तुम्ही पाव चमचा वेलची पावडर देखील घालू शकता. यासोबतच यामध्ये 2 चमचे दुधावरील मलई घालावी, म्हणजे मिल्कशेकला छान असा थिकनेसही येतो आणि टेस्टही छान येते. सोबतच यामध्ये 1 आईस क्यूब घालावा, म्हणजे मिक्सरमधून फिरवताना केळी काळी पडत नाही. आवडीनुसार यामध्ये साखर घालावी आणि मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यावे, म्हणजे केळी देखील व्यवस्थित अशी बारीक होते. आता यामध्ये 1 ग्लास थंड दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे झटपट असा बनाना मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. सजावटीसाठी इथे आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप टाकावेत. पहा, अशा प्रकारे बनाना मिल्कशेक तयार झाला आहे. तर आता आपण चिकू मिल्कशेक बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 चिकू धुवून व्यवस्थित सुती कापडाने पुसून घेतले आहेत. आता चाकूने चिकूचे अशा प्रकारे 2 भागामध्ये काप करून घ्यायचे आहेत. नंतर एका चमच्याच्या साहाय्याने या चिकूमधील गर काढून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या चिकूच्या आतील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित देखील निघतो. चमच्यानेच यातील बिया देखील काढून टाकाव्यात आणि चिकूच्या आतील सर्व गर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने याच्या आतील गर निघतो. अशाच प्रकारे इथे मी बाकीच्या चिकूमधील देखील गर काढून घेतला आहे. चमच्याने थोडेसे हा चिकूचा गर स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरमधून फिरवणे सोयीस्कर होईल. आता हा स्मॅश केलेला चिकूचा गर मिक्सरच्या भांड्यात घालावा. आवडीनुसार यामध्ये साखर घालावी आणि मिक्सरमधून सुरुवातीला हे अगोदर असेच फिरवून घ्यावे. नंतर यामध्ये 1 ग्लास थंड दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे झटपट असा अगदी टेस्टी असा थंडगार चिकू मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत आणि सर्व करावे. आता आपण पाहणार आहोत चॉकलेट मिल्कशेक. तर त्यासाठी इथे मी 2 20 रुपयाची डेअरी मिल्क कॅडबरी घेतली आहे. आता अशा प्रकारे या दोन्ही कॅडबरीचे मिक्सरमध्ये तुकडे करून घालावेत. पहा, आता यामध्ये अर्धा कप गरम दूध ओतावे, म्हणजे चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होईल. आता यामध्ये 2 चमचे दुधावरील मलई घालावी, म्हणजे याला छान असा रिचनेस आणि थिकनेस देखील येतो. आवडीनुसार यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालावी आणि मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आता गरम दुधामध्ये हे चॉकलेट छान असे मेल्ट झालेले आहे. आता यामध्ये
1 ग्लास थंड दूध ओतावे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पहा, अशा प्रकारे अगदी झटपट असा चॉकलेट मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. वरून थोडेसे किसून घेतलेले चॉकलेट घालावे. अशा प्रकारे घरच्या साहित्यात झटपट असे 4 प्रकारचे मिल्कशेक तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.